मेथीचे ठेपले ही पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश प्रत्येक घरात आवडीने बनवली जाते. ताज्या मेथीचा सुगंध, मसाल्यांचा तिखटपणा आणि चपातीपेक्षा वेगळा खुसखुशीतपणा यामुळे ठेपले सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यात किंवा प्रवासासाठी अगदी उत्तम पर्याय ठरतात. हे फक्त चविष्टच नाही तर पौष्टिक देखील आहे, कारण मेथी पचायला हलकी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. गरमागरम ठेपले लोणी, दही किंवा लोणच्यासोबत खाल्ले की जेवणाला खास मजा येते. चला तर सुरू करूयात आपली आजची रेसिपी. तर सगळ्यात आधी इथे मी एक मेथीची पेंडी घेऊन ती स्वच्छ निवडून त्याला व्यवस्थित आपण धुवून घेतलेली आहे. नंतर याला सुरीने आपण बारीक असं चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला जितकी बारीक मेथी चिरता येईल तेवढं उत्तम. आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि हे दोन्ही पण आपल्याला पाणी न घालता छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण चिरलेली सगळी जी मेथी आहे ती काढून घेऊयात. आणि यामध्येच एक मोठा चमचा बेसन पीठ आपण घालणार आहोत. बेसन पिठामुळे आपले ठेपले अगदी खुसखुशीत होतात. तसेच यामध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठही घालून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण बारीक केलेला मिरची आणि लसूणचा ठेचा देखील घालून घेऊयात. आता 1 चमचाभर आपल्याला तीळ घालायचे आहेत. तसेच 1 चमचाभर ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. ओव्यामुळे एकदम खमंग अशी टेस्ट आपल्या या ठेपल्यांना येते. आता अगदी चिमूटभर हळद आणि 1 चमचाभर जिरंही घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला गरम न करता साधंच घालून घ्यायचं आहे. तेल भरपूर घातल्यामुळे आपले जे ठेपले आहेत ते मऊसर राहण्यास मदत होते. आता सगळ्यात आधी पाणी न घालता आपण मेथीला हे सगळे पीठ आणि मसाले छान चोळून घेऊयात. आणि आता लागेल असं पाणी घालून आपण याची घट्टसर अशी कणिक मळून घेऊयात. पाणी घालताना लगेचच जास्त पाणी न घालता अंदाज घेत घेत आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण मेथी धुतल्यामुळे तिचं स्वतःचं पाणी देखील सुटतं. तर हे पीठ छान घट्टसर मळण्यासाठी जवळपास पाऊण ग्लास मला पाणी लागलेलं आहे. आता हे पीठ आपलं छान घट्टसर मळून झालेलं आहे. याला आपण झाकण ठेवून एक अर्धा ते पाऊण तास याला रेस्ट करून घेऊयात. आता अर्ध्या तासानंतर आपण झाकण काढून पाहूयात. तर आपलं पीठ जे आहे ते अगदी मऊसर असं भिजलेलं आहे. आता तेलाचा हात घेऊन परत एकदा आपण हे चांगलं मळून घेऊयात. आणि आता याचे छोटे गोळे करून आपण ते पिठामध्ये घोळवून त्याचे छान पातळ असे ठेपले लाटून घेणार आहोत. ठेपले तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे, जाड पातळ करू शकता. हे ठेपले 5 ते 6 दिवस बाहेर आरामात टिकतात. त्यामुळे बाहेर फिरायला जर तुम्हाला जाताना काही खाऊ घेऊन जायचं असेल तर हा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे. ठेपले लाटताना चिकटायला लागले तर दोन्ही बाजूंना पीठ लावून आपल्याला परत छान पातळ असे हे ठेपले लाटून घ्यायचे आहेत. आता आपला ठेपला मस्त असा लाटून झालेला आहे. आता गरम तव्यावरती आपण तो शेकून घेऊयात. तर एक बाजू हलकीशी भाजले गेल्यानंतर ती आपण पलटी करून घेऊयात. आणि आता वरून साजूक तूप, लोणी किंवा मग आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता हे तेल, तूप आपण छान एका बाजूला लावल्यानंतर दुसरी बाजू आपण वर करून घेऊयात. आणि आता या वरच्या बाजूला देखील आपल्याला सेम तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता अशाच प्रकारे दोन्ही सुद्धा बाजूंनी अगदी खरपूस आणि खमंग असे हे ठेपले आपण भाजून घेऊयात. हे ठेपले करायला खूपच सोपे आहेत आणि खायला त्यापेक्षाही जास्त चविष्ट. सहसा मुलं अशीच जर मेथीची भाजी खायला दिली तर खात नाहीत, पण जर तुम्ही अशा प्रकारे मेथीचे ठेपले करून दिलेत तर मुलं नक्कीच ते सगळे ठेपले फस्त करतील. खूप जास्त यासाठी सामानही लागत नाही किंवा वेळही नाही. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले हे ठेपले करून तयार होतात. एक मेथीची गड्डी आणि 2 वाटी पिठापासून जवळपास आपले 9 ते 10 ठेपले इथे करून तयार होतात. आणि मेन म्हणजे घाईच्या कामात तर हे ठेपले म्हणजे अगदी उत्तम, कारण यासाठी वेगळी भाजी करण्याची अजिबातही गरज नाही.
तर मस्त दही किंवा लोणच्याची फोड दिली की काम झालं. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे ठेपलेही लाटून मस्त खमंग असे भाजून घेऊयात. आणि हो, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी पौष्टिक रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.